पालेभाज्या नेहमीच खाल्ल्या पाहिजे आणि त्या पौष्टिक असतात आपल्या शरीरासाठी. आणि मुलंच काय, काही काही मोठे सुद्धा कंटाळा करतात खायला. मग टिफिन मध्ये दिलं ना, मग गपचूप खातात. म्हणून मग मी काय करते, टिफिनलाच या भाज्या देते. आज डब्याला शेपूची भाजी दिली होती. शेपूची भाजी मस्त धुतली, बारीक कट करून घेतली. फोडणीसाठी एक पळी तेल घेतलं. तेलाचं प्रमाण पालेभाज्यांना फार कमी लागतं. तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक कापलेला कांदा घातला, मिरची आणि लसूणचा ठेचा घातला. ठेच्याने एक मस्त चव येते या भाज्यांना. फक्त मोठी लोक खाणार असेल ना, तर मिरची कट करून घालण्यापेक्षा एकदा ठेचा घालून पहा, मस्त भाजी होती. ठेचा आणि कांदा परतला की शेपूची भाजी, मुगाची डाळ घातली, छान परतून घेतली. मिनिटभर भाजी परतून घेतल्यावर ती खाली बसते. मग मिठाचा अंदाज बरोबर येतो, त्यामुळे नंतर मीठ घालायचं. 7 मिनिटांसाठी झाकण ठेवून भाजी मस्त शिजवून घेतली. मग मला आवडतो म्हणून मी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला. पुन्हा भाजी परतून घेतली, मिनिटभरासाठी झाकण ठेवलं आणि मग आपली भाजी तयार आहे. हे पहा, मस्त दिसते ना शेपूची भाजी.